नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, ब्लाइंड वर्ल्ड विथ ज्योत्स्ना या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ज्योत्स्ना आता तुमची फेवरेट टीचर जो टीचर तुमचं मनापासून स्वागत करते। तर आजच्या भागात आपण बघणार आहोत ब्रेल किटची माहिती। आपल्या मुलांना जी ब्रेल किट मिळते त्या ब्रेल किटमध्ये काय काय असतं ह्या सगळ्याची आपण आज माहिती घेणार आहोत। तर तुमच्याकडे सगळ्यांकडे बघा, ही युनिव्हर्सल ब्रेल किट आहे। युनिव्हर्सल ब्रेल किट ही सगळ्यांकडे सेम असते आणि ही ब्रेल किटमध्ये आता आपण काय काय असतोय, ही एक अशी बॅग असते आणि ह्यात काय काय असतं ते आपण बघूया। तर सगळ्यात पहिले आपण ह्याच्यामध्ये एक मॅन्युअल असतात, माहितीसाठी दिलेलं असतं की ब्रेल किटमध्ये काय आहे आणि काय नाही। ह्यात एक इंग्रजीमध्ये असते आणि एक हिंदीमध्ये असते। तर मी तुम्हाला मराठीत सांगते आता। तर सगळ्यात पहिले ब्रेल पेपर्स असतात। हे ब्रेल पेपर आहेत। ब्रेल पेपर्स जे लिखाण थोडेसे हे नॉर्मल पेपरपेक्षा थोडेसे असे जाड असतात आणि ह्यामध्ये आपण ब्रेल लिखाण करू शकतो किंवा भौमितिक आकृत्या काढू शकतो। हे आहेत ब्रेल पेपर्स। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की मॅथ स्लेट, गणितीय पाटी। ही बघा, ही अशी होल्सवाली गणिताची पाटी असते आणि ह्या पाटीमध्ये असे होल्स असतात आणि हे आहेत टाइप्स। ह्या पाटीवरती लिहिण्यासाठी टाइप्स असतात। हे टाइप्स म्हणजे खिळे आपण त्याला म्हणतो किंवा टाइप्स आपण म्हणतो त्याला। हे खिळे पण दोन प्रकारचे असतात। एक खिळे असतात ते एक रेषवाले खिळे असतात, अशी रेष असते त्याला खिळ्याला, आणि एका बाजूने डॉट्स असतात खिळ्याला, ठिपके असतात एका बाजूने, आणि दुसऱ्या बाजूने एक त्रिकोणी आकार असतो खिळ्याला, आणि त्रिकोणी आकार आणि त्याच्या मागच्या बाजूला लाईन्स असतात खिळ्यामध्ये, तुम्ही बघू शकता। आता हे आपण खिळे असे ह्या प्रकारे त्या पाटीवरती दिशानुसार आपण हे करतो। आता ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी वेगवेगळ्या पर्सनल व्हिडिओ बनवते, वेगवेगळ्या साहित्यांची माहितीसाठी वेगवेगळे व्हिडिओ मी बनवेन। ह्यात फक्त आपण ओळख दाखवतोय। तर असे लिहितात, ह्याला गणिती पाटी म्हणतात। या गणिती पाटीचा वापर करून आपण गुणाकार, भागाकार, अधिक, बेरीज, वजाबाकी आणि दशांश पूर्णांकातली गणितं किंवा पाढे हे सगळे ह्या पाटीवर आपण लिहू शकतो। आता ह्याच्या पुढे आपण बघणार आहोत की रबर मॅट। आता हा रबर मॅट म्हणजे काय, तर ह्या रबर मॅटच्या सहाय्याने आपण भौमितिक आकृत्या किंवा चित्र असे जे काय असेल, उठावदार ठळक नकाशे हे आपण ह्या रबर मॅटच्या सहाय्याने काढू शकतो। आता ह्या रबर मॅटच्या सहाय्यावरती कसं काढायचं, तर रबर मॅट आणि त्याच्यावर कागद ठेवून एक स्पर्विल आहे, स्पर्विलच्या मदतीने तुम्ही काढू शकाल। तर स्पर्विल कुठे, हे आहे भौमितिक आकृत्या काढायसाठी भौमितिक किट आहे, ही ग्रॅमॅटिकल किट। ह्याच्यामध्ये पट्टी आणि ही पट्टी देखील, ह्याच्यावर ब्रेल डॉट्स आहेत आणि ह्याच्यामध्ये समजा हे मी तुम्हाला वेगळं दाखवेन आणि ह्यात बघा, तुम्ही बघू शकता ब्रेल डॉट्स आहेत। 2 डॉट म्हणजे 5 आणि 3 डॉट म्हणजे 10, हे सगळे ब्रेल डॉट आहेत। कोन मापक आहे, तसंच कंपास आहे ह्याच्यामध्ये, हे पूर्ण आपल्याला आहे। त्याच्यामध्ये स्पर्विल मी तुम्हाला दाखवते। ओके, तर हे आहे स्पर्विल, असे काटेरी चकतीसारखं करंजा, आपण शंकरपाळ्या हे करतो ना, तसे एक स्पर्विल म्हणून आहे। या स्पर्विलच्या माध्यमातून आपण वेगवेगळे असे आकार काढू शकतो किंवा आता ही मी रेष आखली आहे, ही आपल्या मुलांना स्पर्शीय रेष ही आपण ह्याच्या मदतीने आखू शकतो। ह्याचा पण आपण पर्सनल व्हिडिओ एकेका साहित्याचा मी तुम्हाला देईनच। ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत तर ॲबॅकस। तर जसं नॉर्मल हे आहे आपलं ॲबॅकस, जसं नॉर्मल मुलांचं ॲबॅकस असतं हे, तसं हे ॲबॅकस नाही आहे। ह्या ॲबॅकसमध्ये कसं आहे की छोटे छोटे मणी आहेत, गोल मणी आहेत, आणि या ॲबॅकसच्या मागे तुम्ही बघू शकता काळ्या रंगामध्ये स्पंज आहे। तर आपल्या मुलांना हे जे मणी आहेत ते जरा आपण घट्ट करून ठेवतो या स्पंजच्या मदतीने, पटकन ते इकडे तिकडे होत नाही। तर नॉर्मल ॲबॅकसमध्ये आपण असं केलं तर मणी इकडचे तिकडे होतात, पण ह्या ॲबॅकसमध्ये आपल्या मुलांसाठी खास करून अशी सोय केली आहे की मणी इथे तिथे हलू नये म्हणून। हे पकडताना आपण असं पकडायचं आहे, हे मणी वरती आणि हे खालती। ॲबॅकसचं पण आपण एक तुम्हाला मी कसं शिकवायचं ह्या मुलांना ह्याचा व्हिडिओ नक्कीच देईन। ह्याच्यानंतर आपल्या ब्रेल किटमध्ये असणार आहे तर इंटरपॉइंट स्लेट। हे आपण ब्रेल लिखाण करण्यासाठी ही स्लेट आपण वापरतो, ब्रेल लिखाण करण्यासाठी। तर ह्या स्लेटमध्ये आपण ह्याला इंटरपॉइंट स्लेट किंवा
प्लास्टिकची पाटी असं आपण म्हणतो. तर ही अशी पाटी आहे. या पाटीमध्ये आपण असं कागद घालतो आणि कागद बंद करून हे लॉक करतो पाटी. आणि आपण जसं आपण प्रिंटमध्ये लिहितो, आपण साधं लिहिताना कसं आपण उजव्या बाजूने डावीकडे लिहित जातो, उजव्या बाजूने डावीकडे आपण लिहित जातो. तर ह्या पाटीमध्ये तसं नाही आहे. ह्या पाटीमध्ये आपण डावीकडनं उजवीकडे लिहितो. ह्या पाटीवर आपण डावीकडनं उजवीकडनं. आणि ह्या ते कशाने लिहितो, तर हे आहे स्टायलस म्हणजे कलम आपण म्हणतो. ह्या स्टायलसच्या मदतीने आपण इथे असं लिहितो. तर आता हे लिहिताना पण आपण आता बघा मी ढ करते आहे ह्याच्यावरती ढ. आणि हे समजा आता लिहिलं आपण लिहिला मी ह्याच्यावरती. आणि हा लिहून झाल्यावर हे उघडायचं आणि ह्या बाजूला अक्षर त्याचं उमटलेलं असतं. अशा प्रकारे आपण ही पाटी वापरतो. म्हणजे आपण लिहितो ह्या बाजूला आणि त्याचं अक्षर येतं त्याच्या मागच्या बाजूला. तर ही झाली इंटरपॉइंट स्लेट म्हणजे ही आपली पाटी झाली. हा स्टायलस झाला, कलम झाला. त्याच्यानंतर आपल्याला ब्रेल किटमध्ये येत आहेत की हे असे क्यूब्स येतात. या क्यूबमध्ये काय तर मुलं जेव्हा लिहायला वाचायला शिकतात तर वाचून झाल्यावरती ह्याच्यामध्ये मोठ्या डॉटमध्ये आपल्याला खेळ ठेवलेत. ह्या मोठ्या डॉटमध्ये आता इथे बघा तुम्ही ढ दिसते. तर ह्या मोठ्या डॉटमध्ये अक्षरं ओळखण्यासाठी, अक्षर ओळख मुलांना होण्यासाठी किंवा अक्षराचे काही गेम्स खेळण्यासाठी, हां बरं हे अक्षर कुठलं आहे तर हे ल आहे, हे अक्षर कुठलं आहे तर हे ढ आहे, हे गेम्स खेळण्यासाठी हे क्यूब आहे. अशाच प्रकारे आपल्याला हे पझलसुद्धा आहे. ह्याच्यामध्ये जसं ह्याच्यामध्ये आपण अक्षर बनवतो तसं ह्यामध्ये आपण शब्द बनवतो. आता इकडे आपण असं फिरवू शकतो. ह्या शब्द म्हणजे लहान मुलांना शिकवण्यासाठी शब्द. आता इथे म आहे, म नंतर मला एक काना मा न, हां हे असं आपण शब्द मान आणि व, मान व हे असे शब्द आपण बनवून तिथे वाचू शकतो. म्हणजे मुलांना आपण नुसतं ब्रेल लिहून कंटाळ येत असेल किंवा ब्रेल थोडंसं त्यांना आपण काहीतरी चेंज म्हणून ह्या गोष्टी आपण त्यांना देऊ शकतो. ह्याच्यानंतर आपण ब्रेल किटमध्ये बघतो तर ह्या पाटी आहेत, 2 पाट्या आहेत येल्लो कलरच्या, पिवळ्या रंगाच्या पाट्या आहेत. तर ह्या पाटीवरती आपल्याला त्यांनी मुळाक्षरं सगळी दिलेली आहेत. अ आईपासून ते न्यपर्यंत. नंतर त्याच्या खाली आपल्याला त्यांनी बाराखडी दिली आहे की बाराखडी कशी लिहायची हे त्यांनी एक प्रॅक्टिकल म्हणून आपल्याला दिलं आहे की हे असं ब्रेल असते. आणि ह्याच्या खाली अक्षरं दिली आहेत मराठीमध्ये सगळी. इथे आई दिले आहे, स्वर, व्यंजन आणि बाराखडी आणि मराठीमध्ये अक्षर. हे ब्रेलमध्ये कसं लिहितात, अंक ब्रेलमध्ये कसे लिहितात अंकासाठी पण त्यांनी इकडे दिलं आहे. आणि छोटी पाटी जी आहे त्याच्यामध्ये इंग्रजी मुळाक्षरं दिलेली आहेत. इंग्रजी जी मुळाक्षरं आहेत त्या मुळाक्षरं दिलेली आहेत. इथे जरी तिथे कर्सिव दिसलं किंवा काय म्हणतात त्याला ते कर्सिव दिसलं, कॅपिटल लेटर दिसलं किंवा स्मॉल लेटर दिसलं, इथे पण तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आकार तिथे दिलेले आहेत. आपण पेन्सिल घेऊन आता मुलांना जेव्हा सही आपण शिकवतो तेव्हा ह्याच्यामध्ये आपल्याकडे जेव्हा एक खोदपाटी असायची बघा आपण लहान असताना, तशी इथे खोदपाटी आहे. आता सी आहे इथे. तर पेन्सिल घेऊन आपल्याला आता समजा ही पेन्सिलने ही पेन्सिल घेऊन आपण त्याच्यावर गिरवू शकतो की सीचा आकार काय आहे हा आपण बघू शकतो, यूचा आकार काय आहे हे आपण बघू शकतो त्याच्यामध्ये पेन्सिल घेऊन. म्हणजे त्यांना सही वगैरे आपण जेव्हा शिकवतो तेव्हा ह्या पाटीचा आपण त्यांना उपयोग करून देऊ शकतो. मराठीमध्ये पण असंच आहे. इथे जरी इथे वरती जे लिहिलेलं आहे तिथे पण य र हे पण असे आकार आहेत आणि आकारावर आपण पेन्सिलने तिथे लिहू शकतो. तर अशा प्रकारे हे आपण ब्रेल किटमध्ये काय काय आहे आपल्या हे आपण आज बघितलं आहे. आणि ह्या ब्रेल किटमधल्या प्रत्येक सामानाची कसे वापर करायचा किंवा त्याच्यावरती मी तुम्हाला डिटेल्स माहिती देणार आहे ते वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये. प्रत्येक साहित्याचा वेगवेगळा आपण व्हिडिओ बनवू म्हणजे तुम्हाला डिटेल्स कळू शकेल. तुम्ही मुलं पण स्वतःहून समजू शकतील आणि तुम्ही मुलांना पण शिकू शकाल. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.